नमस्कार. टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत शिवानी माने सावंत, ज्या नगराध्यक्ष पदासाठी रत्नागिरी नगर परिषदेमधून निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या त्या कॅन्डिडेट आहेत. महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला त्या सामोरे जात आहेत. मॅडम, तुमचं स्वागत आहे माय कोकणमध्ये. पहिला प्रश्न, तुम्ही निवडणुकीमध्ये कसे काय उतरलात? खरं तर राजकारणाची मला लहानपणीपासूनच आवड होती. म्हणजे मी शाळेत असल्यापासून माझ्या वडिलांचा देखील मी प्रचार केला होता. ते देखील नगरपालिकेसाठी उभे राहिले होते, निवडणुकीच्या रिंगणात होते. तेव्हापासून मी त्यांचा प्रचार देखील केला आहे आणि त्यांना लहानपणीपासून मी बघत देखील आली आहे, की त्यांचं जे राजकारणासोबत जे समाजकारण आहे, हे मी पाहत देखील आली आहे. त्याचबरोबर माझे जे आजोबा होते, ते राजापूरचे आमदार होते शिवसेनेचे. 95 साली होते ते. त्यामुळे राजकारणाची ही आवड मला लहानपणीपासूनच होती आणि माझं लग्नच अशा घरात झालं, की माझ्या सासऱ्यांनी देखील रत्नागिरीचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे राजकारणात यायचं हे माझं आधीपासूनच ठरलेलं होतं. आता ती संधी इतक्या लवकर येईल असं मला वाटलं नव्हतं. कारण कसं आहे, आत्ताचं जे नगराध्यक्षपद आहे ते सर्वसाधारण महिला पडलं. त्यामुळे लकीली ते महिला पडल्यामुळे माझी अशी इच्छा होती, की मी ह्या राजकारणात उभी राहावी. आणि आता तुम्ही जेव्हा उभे राहिला आहात, तेव्हा काय वाटतंय तुम्हाला? जेव्हा तुम्ही लोकांना भेटताय, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? मला खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, कारण माझ्या वडिलांची ओळख, माझ्या आजोबांची ओळख, माझ्या सासऱ्यांची ओळख, त्याचबरोबर मी इथेच राहिलेली आहे. माझं शालेय जीवन प्लस माझं कॉलेजचं शिक्षण देखील इथेच रत्नागिरीतच झालेलं आहे. मी एक स्पोर्ट्स पर्सन होते. मी शिवाजी स्टेडियमला जे आपलं बॅडमिंटन कोर्ट आहे, तिथे बॅडमिंटन देखील मी खेळायचे. त्यामुळे माझी ओळख ही रत्नागिरीत तशी बरीचशी होती. म्हणजे अगदी भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते, रिक्षा चालकांपर्यंत, रिक्षावाले काका असतील. कारण मी सर्वसामान्य घरातली आहे. मी रिक्षातनं देखील फिरलेली आहे. त्यामुळे माझी ओळख ही सर्व रामाळीपासून दुकानदारांपासून शिवानी आली, शिवानी आली. त्यामुळे मला ओळखतात तशी खूप सारी लोकं आहेत, ज्यांनी मला लहानपणीपासून बघितलेलं आहे. त्यामुळे तशी आहेच मला. मग तुम्ही आता कोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे जाताय? कारण शहरामधले अनेक लोक तुम्हाला भेटत असतील, जे सांगत असतील की काय त्यांना अडचणी येत आहेत. शहरातले जे प्रमुख मुद्दे आहेत, ते कॉमन जे नागरिकांना पाहिजे असतं, ते आहे की आपलं पाण्याची जी आहे, परत जो आपल्याकडे स्वच्छता नाही आहे, त्यामध्ये कचरा येतो आणि जे रस्ते आहेत, हे नागरिकांचे कॉमन प्रश्न आहेत. पण त्यावरून मला जे त्यांना आउट ऑफ द बॉक्स जाऊन देता येईल, ते माझं रत्नागिरीसाठी व्हिजन असणार आहे, की जे पार्किंग झोन्स आहेत, आपले महिलांसाठी काही योजना आहेत, युवकांसाठी काही योजना आहेत, ह्यावर आमचा भर असेल. पण नागरिकांचं म्हणाल तर त्यांच्या ह्याच कॉमन आहेत, की ज्या साध्या गोष्टी आहेत, की आम्हाला पाणी नाहीये. परत खालच्या भागात आपण जर बघितलं, राजीवडा जो परिसर आहे, मी स्वतः फिरले, डोर टू डोर मी प्रचार केलाय. त्यामुळे महिलांनी मला सांगितलं, की आमच्याकडे ड्रेनेज सिस्टीम नाहीये. टॉयलेट ब्लॉक्स आहेत घरात, पण ड्रेनेज सिस्टीम नाही, तर आमच्या रस्त्यावरूनच पाणी जातं. मग ड्रेनेज सिस्टीमचा हा मोठा प्रॉब्लेम आहे, की पाईपलाईन्सच घातलेल्या नाहीयेत. त्यामुळे त्याच्यावर आमचा भर असणार आहे, की नागरिकांना काय पाहिजे ते आम्ही देणार आहोत. ना की आम्ही आमचे आमचं विजन असणारच आहे, पण ते आम्ही लादणार नाही आहोत, की आम्हाला हेच करायचंय. तुम्हाला जे पाहिजे ते आमच्या ह्याच्याकडनं होऊन. पण तुमच्या नजरेत असं काही आहे का, की आता तुम्ही मूलभूत प्रश्न जे सांगितलं, त्याच्या व्यतिरिक्त काही आहे का? काही स्पेशल तुमच्या डोक्यामध्ये आहे, की हे रत्नागिरीसाठी मला करायचं आहे आणि मी ते करणार आहे? आता त्या ह्यानी आपण म्हटलं तर रामाळी हे जे सेंटर आहे, रामाळी गल्ली आहे, ती आपल्याला खूप ट्रॅफिक पार्किंग झोन असतील किंवा ट्रॅफिकमध्ये लोकांना चालता येत नाही, कारण 4 व्हीलर्स, 2 व्हीलर्स सगळेच आतमध्ये घालतात. आणि दुकानदारांचंही असं आहे, की त्यांच्यासमोर फेरीवाले बसतात. त्यामुळे त्यांनाही अडचण होते, कारण फेरीवाले बसल्यामुळे आणखीन पॅक रस्ता जो होतो, त्यामध्ये आपण फेरीवाल्यांसाठी किंवा भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते आपल्याला एसटी स्टँडच्या रस्त्यावर जे दिसत आहेत, त्यांच्यासाठी आपण अंडर वन रूफ आपण एक योजना राबवणार आहोत, ज्यामध्ये सगळे फेरीवाले, भाजी विक्रेत्या, फळ विक्रेते, जे आपल्याला वेंडर्स रस्त्यावर दिसत आहेत, त्यांना आम्ही एका छताखाली त्यांचा व्यवसाय देणार आहोत. आणि जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे, की प्रत्येक फेरीवाला किंवा वेंडर्ससाठी रजिस्ट्रेशन करून त्यांना एक नंबर इंडिकेट केला जातो, की ज्यामध्ये ते नगरपालिकेच्या अंतर्गत ते रजिस्टर राहतात आणि त्यांना आम्ही वचननाम्यामध्ये दिलंय, की ₹2000 शुल्क जे आपण सहायता म्हणून आपण त्यांना प्रत्येक फेरीवाल्याला, भाजी विक्रेत्याला किंवा ज्या महिला असतात, ज्या त्यांचा रोजगार चालवत असतात भाजी विकून, त्यांना आपण देणार आहोत.
आता तुम्ही म्हणजे प्रचाराला तर खूप फिरता आहात, सभा होत आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे होत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, राजकीय संस्कृती ही शहरातली कशी वाटली तुम्हाला निवडणूक? कारण तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जाताय. राजकीय संस्कृती असं म्हणाल तर मी तर डोर टू डोर प्रचार केलाय. मी मी कुठचीही सभा घेतलेली अद्याप नाहीये. कारण मला लोकांपर्यंत पोहोचायचंय. मी प्रत्येक घरात गेले, प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक घरात गेले. काही गोष्टी काही ठिकाणी राहून जातात. कारण एका माणसाला अख्खं शहर फिरणं एवढं शक्य नाहीये. पण मी प्रत्येक 16 प्रभागांमध्ये माझ्या किमान 2 फेऱ्या झाल्यात. त्यामुळे मी घरापर्यंत पोहोचले. आणि राजकीय संस्कृती म्हणाल तर ती आपण जपलीच पाहिजे आणि ह्यावेळी कसं महिला उभ्या आहेत, त्यामुळे संस्कृती ही जपली जाणारच आहे. तुमचे वडील हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. तुम्ही निवडणूक लढवणार हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. तुमच्यासाठी म्हणजे मुलीसाठी ही खूप मोठी त्यांची कृती आहे. तर तुम्हाला काय वाटतं मुलगी म्हणून? नक्कीच त्यांनी माझ्यासाठी राजीनामा दिला. पण त्यांनी हे देखील सांगितलं, की त्यांनी पक्षनिष्ठा ठेवून राजीनामा दिला. कारण पुढे युतीच्या बैठका झाल्या असत्या. परत त्यांना उपस्थित राहायला लागलं असतं आणि एकीकडे मी उभी आहे असल्यामुळे आरोप प्रत्यारोप होतच राहतात, की मुलगी दुसऱ्या पक्षातनं उभी आहे आणि वडील एका पक्षाच्या बैठकीला बसतात. त्यामुळे त्यांनी नैतिकता सांभाळत देखील हा राजीनामा दिलेला आहे. पण गेल्या आठवड्यातच कळलं, की त्यांना पक्षाचा देखील राजीनामा सदस्य म्हणून हे केलेलं आहे. त्यामुळे ते आता माझ्या प्रचारात सक्रिय आहेतच. काय वाटतं तुमच्या पक्षात येतील ते? तो नाही एवढं त्यांचं आणि माझं डिस्कशन झालेलं नाही. तो त्यांचा स्वतंत्र निर्णय असेल आणि माझं असं म्हणणं आहे, की त्यांना कुठच्या पक्षात यायची गरज नाहीये. ते स्वतंत्र त्यांचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. त्यांचा लोकांपर्यंत खूप चांगला परिचय आहे. त्यामुळे ते ते असं म्हणतात ना, कुठेही रुजवलं तरी ते वटवृक्ष होणारच आहे. त्यामुळे ते ते करूच शकतात. तुम्ही तरुण आहात. अनेक वेळेला असं म्हटलं जातं, की तरुणांना संधी दिली गेली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, राजकारणात खरंच अशी स्थिती आहे का? तरुणांना तेवढ्या मोठ्या प्रमाणावर संधी मिळते का? खरं तर राजकारणात मला तरी वाटतं आता जे आपण बघतोय तर तरुण सगळ्यात लहान मला वाटतं मीच आहे आत्ताच्या या ह्याच्यामध्ये आणि आमच्या पक्षाकडनं म्हणजे आमच्या महाविकास आघाडीकडनं बरेचसे तरुण चेहरे आम्ही दिलेत ज्यामध्ये वकील असतील व्यावसायिक असतील ते स्वतःचा व्यवसाय करतात. आमच्यात वकील देखील आहेत. एक सना गवाणकर म्हणून आमच्या उमेदवार आहेत, त्या ॲडव्होकेट आहेत. त्यामुळे तरुणांना ही संधी दिलीच पाहिजे. कारण तरुणांचं काय असतं, तरुणांचे विचार वेगळे असतात. कारण त्यांना जी त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड असतो, थिंकिंग कॅपॅसिटी असते ती जे असतील बाकीच्या लोकांचे देखील असतील. पण तरुणांना काय असतं, आपण हे केलं पाहिजे. त्यांच्यात एक जिद्द असते, की हे मी करणारच आहे. ते थांबत नाहीत. हे नाही झालं तर दुसरं तरी करणार. त्यामुळे तरुणांना संधी ही दिलीच पाहिजे, असं मला वाटतं आणि ह्यावेळी तरुण चेहरा म्हणून माझा नक्कीच सगळ्यांनी विचार करावा हे देखील मला वाटतं. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे, की रत्नागिरी शहरामध्ये आता डोलारा तसा खूप मोठा आहे, एक शहर म्हणून. तुम्ही म्हणताय, की तुम्ही डोर टू डोर फिरलेला आहात. तर राजकारणामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो, तेव्हा हे किती कठीण असतं, किती सोपं असतं? थोडं लोकांना पण हे याबद्दल उत्सुकता आहे, की एखादा माणूस जर राजकारणामध्ये आला, तर कोणत्या दिव्यासमोरून त्याला जावं लागतं? नाही, कठीण आणि सोपं असं काहीच नसतं राजकारणात. ते आपल्यावर असतं. तर माझ्यासाठी राजकारण एवढं असं कठीण नव्हतं, कारण मला घरातनंच बाळकडू होतं. पण जे नवीन लोकं असतात, त्यांच्यासाठी ही पहिली पायरी असते. त्यांना खूप साऱ्या म्हणजे आता आपण म्हणतो, एक उमेदवारी मिळवण्यासाठी खूप सारे कष्ट घ्यावे लागतात. पण माझी जी उमेदवारी डिक्लेअर झाली, ती माझ्या खरं ह्यांनीच झाली आहे. माझं जे कर्तृत्व आहे, माझ्या माझ्या पाठीशी जे माझे राजकारणी घरातले विचार होते, ते त्याच्यात गृहीत धरलेच गेले. पण एक मी तरुण मुलगी, तरुण नवीन संधी म्हणून मला देण्यात आली. तसंच इतरही आमचे जे उमेदवार आहेत, त्यांना देखील तरुण असतील किंवा 4 आमचे जे उमेदवार आहेत, ते सीनियर आहेत, ज्यांनी नगरपालिकेचा अनुभव घेतलाय. त्यांना देखील आम्ही ह्याच्यात सामील केलेलं आहे. त्यामुळे एक कठीण आणि सोपं असं काही नसतं. जे आपण व्हॉट इज वी टेक असं असतं ते. त्यामुळे आपण जसं घेतो तसं ते आपल्याला करायला लागतं. अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे, की मधल्या काळात रमेश किरांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते असं म्हणाले, की काँग्रेस ही आता वेगळी आहे. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ते खरं तर वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही, कारण ती वरिष्ठ मंडळी आहेत. ते त्यांचं ते असं. काही असं आहे का डोक्यात, की हे जगावेगळं असेल किंवा ही गोष्ट जर केली तर रत्नागिरीचं नाव खूप मोठं होऊ शकेल? कसं आहे, आपल्या रत्नागिरी शहरात अजून जी मुलं शिकतायत, जी तरुण पिढी आहे, त्यांना बाहेर जायचा कल जास्ती आहे. म्हणजे 10वी झाल्यावर
पुणे, मुंबई अशा ठिकाणी ॲडमिशन्स घ्यायचे असतात. का तर रत्नागिरीत त्या सोयी नाहीत, ते कॉलेजेस नाही आहेत, जे आता मला असं वाटायचं की मी फॅशन डिझायनर व्हावी, पण रत्नागिरीत उपलब्ध नव्हतं. त्यामुळे ज्या अशा वेगवेगळे जे कोर्स असतात, जे रत्नागिरीत नाही आहेत, ते आम्ही निर्माण करायचा नक्कीच प्रयत्न करू. त्या अंतर्गत आम्ही रत्नागिरी नगर परिषद स्किल टूल डेव्हलपमेंट शॉर्ट प्रोग्राम आहे, शॉर्ट स्टडी प्रोग्राम. त्यामध्ये आपण इलेक्ट्रिशियन्स असतील, मेकॅनिक्स असतील, ब्युटिशियन्स असतील, हे सगळे जे कोर्स आहे हे आपण त्याच्या अंतर्गत देणार आहोत. शिवाय जे 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी पासआउट होतात त्यांच्यासाठी आपण ₹10,000ची शिष्यवृत्ती स्कॉलरशिप टाईप्स जे गव्हर्नमेंट अंडर असेल ते देखील देणार आहोत. त्यामध्ये काय होईल, ते त्यांच्या ज्या गरजा असतील, पण हे फक्त येलो रेशन कार्ड धारकांसाठी आहे, जे नगर परिषदेच्या हद्दीत असतील, की त्यांना पुस्तकांचा खर्च असतो, ट्युशन फीज असतात, ते त्याच्यातनं करू शकतात आणि आपलं पुढचं जे शिक्षण आहे ते घेऊ शकतात. त्यामुळे बेसिक नीड रत्नागिरीसाठी जे तुम्ही म्हणताय की रोजगार टाईप्स जे तुम्ही म्हणताय की ते पहिलं तर शिक्षण आहे, कारण रत्नागिरीतली मुलं ही रत्नागिरीत शिकायला पाहिजेत. रत्नागिरी नगर परिषदेच्या अंतर्गत 22 शाळा येतात, त्यातल्या 4 शाळा बंद आहेत, 18 शाळा चालू आहेत. एक फक्त दामले विद्यालय आहे जी वेल ॲडव्हान्स्ड आहे. त्यामध्ये आपल्याला मला जे वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये एक स्मार्ट एज जे आपण म्हणतो, LED स्क्रीन्सद्वारे आपण स्मार्ट प्रोग्रामिंग दाखवतो, ते देखील केलं पाहिजे. परत जे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत, स्पोर्ट्स देखील आपण घेतले पाहिजेत. त्यांनी काय होईल की जे मुलं प्रायव्हेट शाळेकडे वळतात, ती रत्नागिरी नगर परिषदेच्या अंतर्गत ज्या शाळा येतात त्यांच्याकडे देखील आपल्याला भर येईल. जी मुलं कमी संख्या आहे त्या संख्येत वाढ होईल. आणि उद्योगाचं म्हणाल तर रोजगार निर्मिती ही रत्नागिरीमध्ये पाहिजेच आहे. त्यामुळे काय होतं, मुलं शिकतात, मग ती बाहेर जातात. मग आई वडिलांचा असाही देखील प्रश्न असतो, आम्ही मुलांना शिकवतो, ते आम्हाला इथे ठेवतात आणि दुसऱ्या शहराच्या एक नोकरीसाठी जातात. त्यामुळे नोकरी हा एक विषय राहतो, तो नक्कीच आम्ही त्याच्यावर भार देऊ आणि तो करायचा प्रयत्न करू. काय आवाहन कराल तुमच्या मतदारांना? मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की एक तरुण मुलगी आहे, तरुण नवीन विचार आहेत, ती काहीतरी करू शकते. रत्नागिरीकरांसाठी ती उभी आहे ना, की ही निवडणूक काही मी स्वतःसाठी लढवत नाहीये, रत्नागिरीसाठी निवडणूक मी लढवते. कारण मला अनेक संध्या मिळतील पुढे, माझं वय तसं काही जास्त नाहीये, त्यामुळे मला अनेक संध्या मिळतील. पण ही जी संधी, एक महिला आरक्षण जे पडलंय, ते नक्कीच रत्नागिरीकरांनी विचार करावा की एक नवीन पिढी आहे, नवीन विचारांसोबत ती पुढे जाते. त्यामुळे जसं मला असं वाटतं, एक संधी 4 साली देऊन बघितलेली होती रत्नागिरीकरांनी नवीन चेहऱ्याला, तसं 2025 साली देखील त्यांनी एक नवीन चेहरा द्यावा. ज्यामध्ये काय होईल की ते लोक म्हणतात हे गेल्या 10 वर्षात झालं नाही, हे गेल्या 15 वर्षात झालं नाही, ते का झालं नाही हे लोकांनी विचारायला पाहिजे ना. सेम आपण चेहरा दुसरा दिला तर ते करू शकतात. त्यांचे विचार वेगळे असतात, त्यांचं प्रेझन्स ऑफ माइंड वेगळं असतं, त्यांची थिंकिंग लेवल वेगळी असते. त्यामुळे एक माझं एवढंच आव्हान असेल की मी रत्नागिरीकरांसाठी उभी आहे. रत्नागिरी हे माझं कुटुंब आहे, त्यामुळे त्यांनी त्यांची मुलगी, सून, नात अशी उभी आहे समजूनच मला ह्यावेळी संधी द्यावी आणि त्यांची सेवा करण्याची मला संधी द्यावी. धन्यवाद. या होत्या शिवानी माने, ज्यांनी आपले मुद्दे सांगितलेले आहेत, त्या काय काय करणार आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एक तरुण चेहरा तुमच्या समोर आहे, तर मला संधी द्या असंही त्यांचं म्हणणं आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी तुमच्याच हातात आहेत.